माझ्या नवऱ्याला मी पहिले दादा म्हणायचे. दादा ते थेट नवरा. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एका मुलाखतीत त्यांची लव्ह स्टोरी शेअर केली होती. महेश सुभेदार हे विशाखा यांचे पती आहेत. ते देखील अभिनेते आहेत. विशाखा आणि महेश यांची भेट काकस्पर्शच्या नाटकादरम्यान झाली होती. या नाटकासाठी महेश हे असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत होते. तेव्हा विशाखा यांचं वय जास्त नव्हतं. त्या त्यांना दादा म्हणून हाक मारत असे. पण महेश यांनी मला दादा म्हणू नको असं सांगितलं. तरी मला सांगितलं की दिवशी की तुम्हाला दादा नको म्हणूस. त्यानंतर त्यांना त्यांच्या मनातलं कळलं. आपली कोण काळजी करतंय, प्रेम करतंय, ही भावना मुलींना आवडणारी असते. तर मी करते प्रेम. तेव्हा आपण पैसा किंवा बाकीच्या गोष्टींचा विचार करत नसतो असं विशाखा म्हणाल्या. त्यामुळे महेश यांना हो म्हणाले असं विशाखा यांनी सांगितलं. सुरुवातीला महेश सुभेदार यांच्याबद्दल घरी कळालं तेव्हा विशाखा यांच्या आई वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मी नाटकात काम करतोय हेच त्यांना आवडत नव्हतं. तर या क्षेत्राला मुलगा लग्नासाठी कसं काय आवडला असता. घरी सांगितल्यानंतर आई 15 दिवस माझ्याशी बोलत नव्हती असं विशाखा सुभेदार सांगत होत्या. तसेच तिनं मला कोंडून देखील ठेवलं होतं असं विशाखा यांनी सांगितलं. पुढे त्या म्हणाल्या पण आजीनं त्यांना समजावलं. आजी त्यांना म्हणाली की विशाखा नाटकात काम करते, तिच्या क्षेत्रातलाच काम करणारा मुलगा भेटला, तिला कशाला अडवताय. बघायला पाहिजे म्हणून मग त्या बाबांनी परवानगी दिली. आजीनं समजावल्यानंतर आई वडिलांनी आमच्या लग्नाला होकार दिला असं विशाखाने सांगितलं. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पाहत राहा